तर महागाईत मुंबईकरांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे। ऑटो टॅक्सीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबईत ऑटो टॅक्सी भाड्यात 3 रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे आहे। प्रस्ताव मंजूर झाल्यास किमान ऑटोचे किमान भाडं हे 23 रुपयांवरून 26 रुपये होणार आहे, तर टॅक्सींसाठी किमान भाडं हे 28 रुपयांवरून 31 रुपये असेल। तर मुंबईत ऑटो टॅक्सी भाड्यात 3 रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। दिल्लीमध्ये प्रगती मैदानमध्ये ऑटो एक्सपो भरलेला आहे आणि इथे सुझुकी या कंपनीने एक चांगलं मॉडेल जे आहे ते आणलेलं आहे। त्या मॉडेलचं नाव आहे स्काय ड्राईव्ह। आपण इथं तरी भाडेवाढ नेमकी कशी होणार आहे आपण पाहूयात। रिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये होणार। त्यानंतर टॅक्सीचं किमान भाडं हे 28 रुपयांवरून 31 रुपये होईल। मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी हे मुख्य कारण आहे यामागचं। त्यानंतर सातत्यानं होत असलेलं इंधन आणि गॅस दरवाढ हे देखील एक प्रमुख कारण आहे। रिक्षाचं किमान भाडं हे 23 रुपयांवरून आता 26 रुपये होईल।